नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचे स्पर्धा अभ्यास या YouTube चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 27 ते 30 नोव्हेंबर या दरम्यानच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, फिडे बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावणारे सर्वात तरुण विजेते कोण ठरले आहेत? तर बघा, सर्वात तरुण विजेते ठरलेले आहेत जाओखिर सिंदारोव। पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 कालावधी होता 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान भारतातील गोवा या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले। 2025 मधील ही 11वी आवृत्ती होती। याचे स्वरूप होते सिंगल एलिमिनेशन स्पर्धा। विजेता ठरलेला आहे उझबेकिस्तानचा जाओखिर सिंदारोव। तर बघा, उझबेकिस्तानचा जाओखिर सिंदारोव हा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे जो फिडे बुद्धिबळ विश्वचषक जिंकलेला आहे। तर त्याने 19व्या वर्षी हा विश्वचषक जिंकलेला आहे आणि सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे। तर त्याने चीनच्या वेई ई यांचा पराभव करून हे विजेतेपद पटकावलेले आहे। त्यामुळे उपविजेता कोण आहे? तर वेई ई चीनचा खेळाडू आहे। पुढील वर्षीच्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र 3 खेळाडू, पहिले जे 3 खेळाडू असतात ते पुढील म्हणजे 2026च्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र असतात। तर हे 3 खेळाडू कोण आहेत? तर विजेता ठरलेले जाओखिर सिंदारोव, दुसरे आहेत वेई उपविजेता आणि तिसऱ्या क्रमांकाचे आंद्रे एस्पिनको। हे 3 ठरलेले आहेत कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र खेळाडू। फिडे जागतिक बुद्धिबळ कप 2025 ट्रॉफीला भारताचे महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचे नाव देण्यात आलेले आहे। तर 2025च्या फिडे बुद्धिबळ विश्वचषकचे विजेते कोण ठरलेले आहेत? तर उझबेकिस्तानचे जाओखिर सिंदारोव, जे सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत आतापर्यंतचे। नेक्स्ट आहे, महाराष्ट्र राज्याने फुटबॉल खेळाच्या विकासासाठी सुरू केलेल्या महादेवा या उपक्रमाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टायगर श्रॉफ। ग्रामीण व आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार महादेवा फुटबॉल उपक्रम राबवत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्रा आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यात या उपक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे। कोणत्या उपक्रमासाठी? तर महादेवा फुटबॉल उपक्रमासाठी। करारानुसार टायगर श्रॉफ हे प्रोजेक्ट महादेवाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून 5 वर्ष कार्यरत असणार आहेत। पुढील 5 वर्षांसाठी ते ब्रँड अँबॅसिडर असणार आहेत। महादेवाचा उद्देश आहे राज्यातील मुलामुलींमधील फुटबॉल प्रतिभा ओळखून त्यांचा सर्वांगीण विकास करणे। WIFAच्या स्काउटिंग नेटवर्कद्वारे राज्यातील 30 मुले आणि 30 मुली निवडून त्यांना तांत्रिक प्रशिक्षण, शैक्षणिक मदत आणि आंतरराष्ट्रीय संधी दिली जाणार आहे। मित्रा या उपक्रमामध्ये जागतिक फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेसी यांनाही जोडण्याचे काम करणार आहे। तर महाराष्ट्र सरकार फुटबॉल खेळाच्या विकासासाठी कोणता उपक्रम राबवणार आहे? तर महादेवा फुटबॉल उपक्रम। याचे ब्रँड अँबॅसिडर कोण असणार आहेत? तर टायगर श्रॉफ। पुढील 5 वर्षांसाठी ते ब्रँड अँबॅसिडर असणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच प्रकाशित वर्ल्ड बेस्ट सिटीज रँकिंग 2026 मध्ये कोणते शहर हे जगातील सर्वोत्तम शहर ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लंडन। वर्ल्ड बेस्ट सिटीज रँकिंग 2026 हा वार्षिक अहवाल रेझोनन्स कन्सल्टन्सी आणि इस्पॉप्स यांच्या सहकार्याने प्रसिद्ध करण्यात आला आहे। लंडनने सलग 11व्या वर्षी जागतिक स्तरावर सर्वोत्तम शहर म्हणून पहिले स्थान पटकावले आहे। या रिपोर्टमध्ये 3 मुख्य स्तंभांच्या आधारे 100 शहरांचा अभ्यास करण्यात आला। 3 घटक कोणते होते? लायबिलिटी, लव्हबिलिटी आणि प्रॉस्पेरिटी। या 3 घटकावरती हे मूल्यांकन करण्यात आलेले आहे। 100 शहरांचा यामध्ये समावेश करण्यात आला। यामधील टॉप 10 शहरे कोणते आहेत बघा जागतिक दृष्टीने? पहिले आहे लंडन, युनायटेड किंगडम, दुसरे आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क, तिसरे आहे फ्रान्समधील पॅरिस, चौथे आहे जपानमधील टोकियो, 5वे आहे माद्रिद स्पेन, 6व्या क्रमांकावरती आहे सिंगापूर, 7व्या क्रमांकावरती आहे रोम इटली, 8व्या क्रमांकावरती आहे दुबई संयुक्त अरब अमिराती, 9व्या क्रमांकावरती आहे बर्लिन जर्मनी आणि 10व्या क्रमांकावरती आहे बार्सिलोना स्पेन। तर या इंडेक्समध्ये भारतातील टॉप शहरे कोणते आहेत? तर बेंगळुरू हे जागतिक स्तरावर 29व्या क्रमांकावर आहे। भारतातील 1 नंबरचे ठरलेले आहे आणि जागतिक स्तरावर बेंगळुरूचा क्रमांक आहे 29वा। त्यानंतर मुंबईचा आहे 40वा, दिल्ली आहे 54व्या क्रमांकावरती आणि हैदराबाद आहे 82व्या क्रमांकावरती। म्हणजे पहिले जे 100 शहरे आहेत त्यामध्ये भारतातील बेंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद या शहरांचा समावेश झालेला आहे। नेक्स्ट आहे, नालसाचे कार्यकारी अध्यक्ष कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विक्रम नाथ।
24 नोव्हेंबर 2025 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती विक्रमनाथ यांची नालसाचे म्हणजेच राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणचे नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. हे पद न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीश झाल्यामुळे रिक्त झाले होते. म्हणजे जे सध्याचे सरन्यायाधीश आहेत भारताचे न्यायमूर्ती सूर्यकांत हे आधी नालसाचे कार्यकारी अध्यक्ष होते. ते सरन्यायाधीश झाल्यामुळे ते रिक्त जागा होती. ते आता कोण झालेले आहेत तर नवीन झालेले आहेत कार्यकारी अध्यक्ष विक्रमनाथ. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जितेंद्र कुमार माहेश्वरी यांना SLSC सुप्रीम कोर्ट लीगल सर्व्हिसेस कमिटीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेले आहे. नेक्स्ट आहे आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसऱ्या. नोव्हेंबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटने आशिया पॉवर इंडेक्स 2025 जाहीर केला. या इंडेक्समध्ये 131 पॅरामीटर्सच्या आधारे एकूण 27 देशांचे मूल्यांकन करण्यात आले. यानुसार भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी शक्ती म्हणून समोर आला आहे. 100 पैकी 40 गुण आहेत. या क्रमवारीत अमेरिका अव्वल स्थानावर आहे 81.5 गुण आणि चीन दुसऱ्या स्थानावर आहे 73.7 गुण. भारताला हा दर्जा जलद आर्थिक वाढ आणि वाढत्या लष्करी क्षमतांमुळे मिळालेला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने रायथन्ना मिकोसम ही योजना सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. नोव्हेंबर 2025 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने शेतकरी सक्षमीकरणासाठी रायथन्ना मिकोसम योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश आहे कृषी क्षेत्राला बळकट करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. ही योजना पंचसूत्रीवर आधारित आहे ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे. ही पंचसूत्री कोणती आहे बघा. पहिले आहे पाणी सुरक्षा, कृषी तंत्रज्ञान, मागणी आधारित शेती, अन्न प्रक्रिया आणि संपूर्ण सरकारी मदतीवर लक्ष. या पंचसूत्रीवरती आधारित रायथन्ना मिकोसम ही योजना आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी आहे ही. नेक्स्ट आहे डेव्हिस कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इटली. तर डेव्हिस कप हा टेनिस संदर्भात आहे आणि डेव्हिस कप 2025 याचा विजेता आहे इटली. इटलीने स्पेनला 2-0 ने पराभव करून चौथा डेव्हिस कप विजेतेपद पटकावलेले आहे. म्हणजे 2025 मधील हे इटलीचे चौथे डेव्हिस कप विजेतेपद आहे. हा विजय इटलीसाठी सलग तिसऱ्या वेळेस डेव्हिस कप जिंकण्याचा आहे. म्हणजे सलग तिसऱ्यांदा हा डेव्हिस कप जिंकलेला आहे इटली या देशाने. अंतिम सामना इटलीच्या बोलोग्ना शहरात पार पडला. इटली आता अमेरिकेनंतर सलग 3 वेळा डेव्हिस कप जिंकणारा दुसरा संघ बनला आहे. म्हणजे यावेळी अमेरिकेने 5 वेळा डेव्हिस कप जिंकलेला आहे, सलग 5 वेळा जिंकलेला आहे. आणि आता इटलीने त्यांच्यानंतर आता सलग 3 वेळा डेव्हिस कप जिंकलेला आहे. अमेरिकेने 1968 ते 1972 दरम्यान सलग 5 वेळा डेव्हिस कप जिंकला होता. तर इटलीने आतापर्यंत एकूण 4 वेळा डेव्हिस कप जिंकलेला आहे आणि 3 वेळा सलग जिंकलेला आहे. 4 वेळा कधी जिंकला? 1976, 2023, 2024 आणि 2025 असा 4 वेळा डेव्हिस कप जिंकलेला आहे इटली या देशाने. डेव्हिस कप हा पुरुषांच्या टेनिसमधील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धा आहे आणि त्याला टेनिसचा विश्वचषक असेही म्हणतात. डेव्हिस कप 1900 मध्ये ड्वाइट एफ डेव्हिस यांनी सुरू केला होता आणि हे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाद्वारे आयोजित केले जाते. अमेरिकेने सर्वाधिक 32 वेळा डेव्हिस कप जिंकला आहे. महिला टेनिस संघाची स्पर्धा बिली जीन किंग कप म्हणून ओळखली जाते. पूर्वी याला फेडरेशन कप म्हणत होते. याची सुरुवात 1963 मध्ये झाली. म्हणजे बघा टेनिसमधील सर्वात आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धा कोणती आहे? डेव्हिस कप पुरुषांसाठी. पुरुषांच्या टेनिसमधील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धा डेव्हिस कप आणि महिलांसाठी टेनिसमधील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धा आहे बिली जीन किंग कप. नेक्स्ट आहे महिला कबड्डी विश्वचषक 2025 कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. महिला कबड्डी विश्वचषक 2025 संस्करण होते दुसरे. ही स्पर्धा 13 वर्षानंतर झालेली आहे. एकूण दुसरे महिला कबड्डी विश्वचषक आहे. म्हणजे पहिला कधी झालेला होता तर 2012 मध्ये. त्याच्यानंतर आता 13 वर्षांनंतर 2025 मध्ये झालेला आहे. म्हणजे हे दुसरे संस्करण आहे. तर 2025चा जो विश्वचषक आहे महिला कबड्डी विश्वचषक तो बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आला. पहिल्यांदाच भारताबाहेर म्हणजे पहिलं संस्करण भारतामध्ये आयोजित करण्यात आलेले होते, दुसरे संस्करण बांगलादेशमध्ये. कालावधी होता 17 ते 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान. एकूण संघ होते 11. भारत, बांगलादेश, चिनी तपई, जर्मनी, इराण, केनिया, नेपाळ, पोलंड, थायलंड, युगांडा आणि झांजिबार. अंतिम सामना बांगलादेशातील ढाका या ठिकाणी झाला. अंतिम सामन्याचा निकाल बघा. भारताने चायनीज तपेईला 35-28 ने पराभूत केले.
भारतीय महिला कबड्डी संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकलेला आहे. म्हणजे 2012 मध्ये पटना येथे झालेला पहिला आणि दुसऱ्यांदा 2025 मध्ये ढाका या ठिकाणी दोन्ही महिला कबड्डी विश्वचषक भारताने जिंकलेले आहेत. यामध्ये भारताने संपूर्ण स्पर्धेत अपराजित कामगिरी केली आणि सर्व सामने जिंकलेले आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व केलेले आहे रितू नेगी यांनी. म्हणजे कर्णधार होती रितू नेगी आणि उपकर्णधार होती पुष्पा राणा. नेक्स्ट आहे भारताच्या सिकल सेल रोगासाठीच्या पहिल्या स्वदेशी CRISPR आधारित जीन थेरपीचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिरसा 101. 19 नोव्हेंबर 2025 रोजी भारताची पहिली स्वदेशी CRISPR आधारित सिकल सेल रोगावरील जीन थेरपी बिरसा 101 केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांनी सुरू केली. ही थेरपी CSIR इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी यांनी विकसित केली आहे. बिरसा 101 मध्ये CRISPR CAS9 तंत्रज्ञानाचा वापर करून सिकल सेल रोग निर्माण करणारा जनुकीय दोष दुरुस्त केला जातो. बिरसा 101 ही थेरपी भगवान बिरसा मुंडा यांना समर्पित आहे. बिरसा मुंडा यांची 150वी जयंती नुकतीच 15 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे टोकियो डेफलिम्पिक 2025 मध्ये भारताने नेमबाजीत किती पदके जिंकली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16 पदके. टोकियो डेफलिम्पिक 2025 आवृत्ती होती 25वी. कालावधी होता 15 ते 26 नोव्हेंबर 2025 दरम्यान. ठिकाण होते टोकियो जपान. यावेळी भारताचा सर्वात मोठा दल 73 खेळाडूंचा सहभागी झाला. यामध्ये 45 पुरुष आणि 28 महिला खेळाडू होते. भारतीय खेळाडूंनी एकूण 11 क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला. भारताने एकूण 20 पदके जिंकली. यामध्ये 9 सुवर्ण 7 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. एकूण 20 पदके जिंकली. आणि नेमबाजीमध्ये एकूण 20 आणि खेळा प्रकारामध्ये म्हटलं तर नेमबाजीमध्ये भारताने एकूण 16 पदके जिंकली. ज्यामध्ये 7 सुवर्ण 6 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश होता. ही भारताची डेफलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. मोहित संधू हा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला. त्याने 4 पदके जिंकली, 2 सुवर्ण आणि 2 रौप्य. डेफलिम्पिक ही कर्णबधीर खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय बहुक्रीडा स्पर्धा आहे, ज्याला कर्णबधिरांसाठी जागतिक खेळ असेही म्हणतात. पहिले डेफलिम्पिक 1924 मध्ये पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. शेवटचा हिवाळी कार्यक्रम झाला होता 2023 मध्ये विंटर डेफलिम्पिक्स एर्जुरुम, तुर्की. आणि डेफलिम्पिकचे आयोजन दर 4 वर्षांनी केले जाते. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी पटकावला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओरिओल प्ला. 53वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 16 नोव्हेंबर 2025 मध्ये आयोजित करण्यात आला. ठिकाण होते न्यूयॉर्क शहर, अमेरिका. आयोजक होते इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेस. भारतीय कनेक्शन बघा. अमरसिंह चमकीला या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेता दलजीत दोसांझ आणि सर्वोत्कृष्ट टीव्ही मिनी सिरीज चित्रपट या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले होते, पण पुरस्कार मिळालेले नाहीत. म्हणजे भारतासाठी 2 नामांकन होते, पण पुरस्कार मिळालेला नाही. एमी पुरस्कार 2025 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे ॲना मॅक्सवेल मार्टिन अंटिल आय किल यू या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता ओरिओल प्ला आय ॲडिक्ट या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट नाटक ठरलेले आहे रिव्हल्स. सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका लुडविंग. सर्वोत्कृष्ट किड्स लाईव्ह ॲक्शन शो फॉलन. सर्वोत्कृष्ट टीव्ही चित्रपट मिनी सिरीज लॉस्ट बॉयज अँड फेरीज. सर्वोत्कृष्ट किड्स ॲनिमेशन ब्लुई. सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला हेल जम्पर. सर्वोत्कृष्ट टेलोनोवेला द गुड अँड द बॅड. आर्ट्स प्रोग्रामिंग पुरस्कार रुईची साकामोतो लास्ट डेज. सर्वोत्कृष्ट लघु फॉर्म मालिका ला मेड्रियाट्रिस द मेडिएटर. चालू घडामोडी एमी पुरस्कार डिस्पॅचेस किल झोन इनसाइड गाझा यासाठी देण्यात आला. सर्वोत्कृष्ट क्रीडा माहितीपट इट्स ऑल ने ओव्हर द किस दॅट चेंज्ड स्पॅनिश फुटबॉल. आंतरराष्ट्रीय एमी फॉर न्यूज गाझा सर्च फॉर लाईफ. सर्वोत्कृष्ट नॉन स्क्रिप्टेड एंटरटेनमेंट पुरस्कार शाओलिन अमंग हिरोज डेन्मार्क. नेक्स्ट आहे 6व्या आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिवराज सिंह चौहान. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 6वी आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन केले. आवृत्ती कितवी होती? 6वी. कृषीशास्त्र ही कृषी विज्ञानाची शाखा आहे जी पिकांचे वैज्ञानिक उत्पादन, जमीन व्यवस्थापन आणि पर्यावरण संतुलन यांच्याशी संबंधित आहे.
ही काँग्रेस 24 ते 26 नोव्हेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील पुसा कॅम्प्समधील NPL सभागृहात आयोजित केली गेली. नवी दिल्ली या ठिकाणी 6वी आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान परिषद. कालावधी होता 24 ते 26 नोव्हेंबर 2025 आणि ठिकाण होते नवी दिल्ली या ठिकाणी. हा कार्यक्रम इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रोनॉमीद्वारे आयोजित केला गेला. कार्यक्रमामध्ये ICAR, IARI, NAS आणि TAAS यासारख्या संस्था सहकार्य करत आहेत. काँग्रेसचे उद्दिष्ट उत्पादक, हवामान लवचिक, पर्यावरण सुरक्षित आणि पोषक सुरक्षित शेती प्रणाली विकसित करणे हा होता. नेक्स्ट आहे महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 26 नोव्हेंबर. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 25 नोव्हेंबर. दरवर्षी 25 नोव्हेंबर रोजी महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश आहे महिलांवरील हिंसाचार संपवणे आणि जागरूकता पसरवणे आहे. हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी घोषित केला आहे. 25 नोव्हेंबर हा दिवस निवडण्यात आला कारण 1960 मध्ये याच दिवशी डोमिनिकन रिपब्लिकमधील 3 बहिणी मिराबेल सिस्टर्स यांची हत्या करण्यात आली होती. हुकुमशाही विरुद्ध संघर्ष केल्याबद्दल त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेच्या स्मरणार्थ महिलांच्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर बघा, दरवर्षी 25 नोव्हेंबर रोजी महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो. नेक्स्ट आहे गावी आणि युनिसेफ यांनी कोणती लस परवडणारी आणि सुलभ करण्यासाठी एक नवीन करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 R21 मॅट्रिक्स M. 24 नोव्हेंबर 2025 रोजी गावी आणि युनिसेफ यांनी R21 मॅट्रिक्स M मलेरिया लस परवडणारी आणि उपलब्ध करून देण्यासाठी नवीन करार केला आहे. गावीचा लॉंग फॉर्म काय होतो? ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन. ही जागतिक लस संघटना आहे जी गरीब आणि विकसनशील देशांमध्ये लसीकरणाची उपलब्धता वाढवण्यासाठी काम करते. या कराराअंतर्गत लसीची किंमत प्रति डोस $2.99 निश्चित करण्यात आलेली आहे. पूर्वी किती होती? $4 होती. या करारामुळे गावी आणि देशांचे सुमारे $90 दशलक्ष बचत होणार आहे. R21 मॅट्रिक्स M लस ही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केली आहे. 2030 पर्यंत गावीचे उद्दिष्ट आहे 5 कोटी मुलांना मलेरिया लसींपासून संरक्षण देणे. बचतीमुळे 30 दशलक्ष अतिरिक्त डोस मिळण्यास मदत होईल, ज्यामुळे 7 लाख अधिक मुलांना मलेरिया लसीपासून संरक्षण मिळणार आहे. नेक्स्ट आहे 12,000 वर्षांनंतर उद्रेक झालेला हेली गुब्बी ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इथिओपिया. 23 नोव्हेंबर 2025 रोजी इथिओपियाच्या अफार प्रदेशातील हेली गुब्बी ज्वालामुखी सुमारे 12,000 वर्षांनंतर उद्रेक झालेला आहे. उद्रेकामुळे 15 किलोमीटर उंचीवर राख आणि धुरांचे लोट पसरले. राख आणि धुराचा लोट लाल समुद्र ओलांडून येमेन आणि ओमानपर्यंत पोहोचला होता. नेक्स्ट आहे अलीकडेच ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जाईर बोल्सनारो यांना किती वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27 वर्ष. नोव्हेंबर 2025 मध्ये ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनारो यांना 27 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा त्यांना 2022च्या राष्ट्रपती निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्तापालटाचा कट रचल्याबद्दल सुनावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2025 मध्ये दोषी ठरवले होते आणि नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांना तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. जैर बोल्सनारो हे 2019 ते 2022 पर्यंत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष होते. 2022 मध्ये त्यांचा ब्राझीलचे विद्यमान अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी पराभव केला होता. नेक्स्ट आहे SRFI इंडियन ओपन 2025 स्क्वॉश महिला विजेता कोण ठरली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनाहत सिंग. SRFI इंडियन ओपन 2025 SRFI स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया. तर इंडियन ओपन 2025 स्थळ होते मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी. महिला गटामध्ये विजेता ठरली अनाहत सिंग. पराभव केलेला आहे जोशना चिनप्पा. पुरुष गटामध्ये विजेता ठरला मोहम्मद जकारिया इजिप्त आणि उपविजेता ठरला युसुफ सोलिमान. नेक्स्ट आहे ग्लोबल कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 36व्या. ग्लोबल कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 हा निर्देशांक वॉशिंग्टन DC आणि लंडन येथील सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटद्वारे जारी केला जातो. या निर्देशांकात G20 देशांसह एकूण 40 जागतिक अर्थव्यवस्थांचे मूल्यांकन करण्यात आले. इंडेक्समध्ये 8 पॉलिसी घटकांच्या आधारे देशांचे विश्लेषण होते: विकास वित्त, गुंतवणुकीवरील विनिमय धोरणे, स्थलांतर, व्यापार, पर्यावरण, आरोग्य, सुरक्षा आणि तंत्रज्ञान. या निर्देशांकात भारताचा एकूण क्रमांक 36वा आहे. पर्यावरण या घटकामध्ये भारताने 8वे स्थान मिळवलेले होते.
पहिले 5 सर्वोत्तम परफॉर्मर देश कोणते आहेत बघा. पहिल्या क्रमांकावरती आहे स्वीडन, दुसरा आहे जर्मनी, तिसरा नॉर्वे, चौथा फिनलँड आणि 5व्या क्रमांकावरती आहे युनायटेड किंगडम आणि आपल्या भारताचा क्रमांक आहे 36वा. नेक्स्ट आहे कोणत्या देशाने अंगारा 1.2 प्रक्षेपण वाहन वापरून अज्ञात लष्करी उपग्रहाचा एक नवीन संच प्रक्षेपित केला. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रशिया. नोव्हेंबर 2025 मध्ये रशियाने अज्ञात लष्करी उपग्रहांचा नवीन संच यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. या प्रक्षेपणासाठी अंगारा 1.2 हे हलके रॉकेट वापरले गेले. उपग्रहांचे प्रक्षेपण प्लेसेट्स कॉस्मोड्रोम येथून करण्यात आले, जे जगातील सर्वात उत्तरेकडील अंतराळ केंद्र आहे. उपग्रहांची अचूक संख्या आणि उद्देश अद्याप उघड केले गेले नाहीत. हे अभियान रशियन संरक्षण मंत्रालयासाठी पार पाडण्यात आले आणि एरोस्पेस फोर्सेसच्या लढाऊ पथकाने राबवले आहे. रशियाची अंतराळ संस्था रोस्कोमॉस आहे, ज्याची स्थापना 25 फेब्रुवारी 1992 रोजी झालेली होती. नेक्स्ट आहे सिद्धी 2.0 हे कोणत्या संस्थेने सुरू केले आहे. सिद्धी सायंटिफिक इनोव्हेशन इन ड्रग डेव्हलपमेंट, हेल्थ केअर अँड इंटिग्रेशन. हा जो उपक्रम आहे सिद्धी 2.0 हा कोणत्या संस्थेने सुरू केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद. आयुष मंत्रालयाच्या केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने विजयवाडा येथे सिद्धी 2.0 लॉन्च केले. सिद्धी 2.0 चा उद्देश काय आहे. तर आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात संशोधन आधारित नवक्रमांना गती देणे. सिद्धी लॉंग फॉर्म काय बघा. औषध विकास, आरोग्य सेवा आणि एकात्मतेवरील वैज्ञानिक नवक्रम. ही 2 दिवसांची राष्ट्रीय परिषद 25 आणि 26 नोव्हेंबर 2025 रोजी प्रादेशिक आयुर्वेदिक संशोधन संस्था विजयवाडा आणि भारतीय उद्योग संघ विजयवाडा झोन यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. परिषद आयुर्वेदातील संशोधन आधारित उत्पादन विकास आणि उद्योग भागीदारीला प्रोत्साहन देते. नेक्स्ट आहे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच पंचजन्य स्मारकाचे उद्घाटन केले. तर हे स्मारक कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरियाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणा कुरुक्षेत्र येथे पंचजन्य शंख स्मारकाचे उद्घाटन केले. स्मारक भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र शंखावर आधारित असून धर्म, सत्य आणि विजयाचे प्रतीक आहे. हे स्मारक कुरुक्षेत्रातील ज्योतिसार येथील महाभारत थीम अनुभव केंद्रामध्ये स्थित आहे. पंचजन्य शंखाचे वजन 5 ते 5.5 टन इतके आहे आणि उंची आहे 4 ते 5 मीटर. हे स्मारक भारत सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत विकसित केले गेले आहे. नेक्स्ट आहे भारतात दुर्मिळ पृथ्वी चुंबक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी नोव्हेंबर 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या योजनेचे नाव काय आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंटर्ड रिअर अर्थ परमनंट मॅग्नेट उत्पादन प्रोत्साहन योजना. केंद्रीय मंत्रिमंडळाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सिंटर्ड REPM उत्पादनाला प्रोत्साहन देणारी योजना मंजूर केली आहे. या योजनेसाठी एकूण आर्थिक खर्च आहे 7,280 कोटी आणि यामध्ये 6,450 कोटी विक्री संबंधित प्रोत्साहन असणार आहे आणि 750 कोटी भांडवली अनुदान असणार आहे. योजनेचा उद्देश आहे भारतात दरवर्षी 6,000 मेट्रिक टन REPM म्हणजेच काय रिअर अर्थ परमनंट मॅग्नेट उत्पादन सुविधा स्थापन करणे आणि भारताला जागतिक REPM बाजारपेठेत प्रमुख स्थान मिळवून देणे. योजनेचा एकूण कालावधी असणार आहे 7 वर्ष, ज्यामध्ये उत्पादन सुविधा स्थापनेसाठी 2 वर्षांचा गर्भावस्था कालावधी असेल आणि REPM विक्रीवर प्रोत्साहन वितरणासाठी 5 वर्षे समाविष्ट असतील. REPM हे कायमस्वरूपी चुंबकांपैकी सर्वात मजबूत प्रकार असून इलेक्ट्रिक वाहने, अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस आणि संरक्षण अनुप्रयोगांसाठी महत्त्वाचे आहेत. योजना एकात्मिक REPM उत्पादन सुविधा तयार करण्यास समर्थन देईल, ज्यामध्ये दुर्मिळ पृथ्वी ऑक्साईडचे धातूंमध्ये, धातूंचे मिश्र धातूंमध्ये आणि मिश्र धातूंचे तयार REPM मध्ये रूपांतर करणे समाविष्ट असणार आहे. नेक्स्ट आहे दरवर्षी संविधान दिवस कधी साजरा केला जातो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26 नोव्हेंबर. संविधान दिवस दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस 2015 पासून साजरा केला जातो. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी याची घोषणा केलेली होती. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्वीकारली गेली होती. हा दिवस भारताच्या संविधानाचे महत्त्व आणि सामाजिक न्यायाची जाण पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. नेक्स्ट आहे संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती भाषांमध्ये भारतीय संविधान प्रकाशित केले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9 भाषांमध्ये. संविधान दिन 26 नोव्हेंबर 2025 रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये साजरा करण्यात आला. यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे संविधान 9 नवीन भाषांमध्ये जारी केले आहे.
या भाषांमध्ये मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मीरी, तेलुगू, ओडिया आणि आसामी यांचा समावेश आहे. या उपक्रमाचा उद्देश आहे अधिकाधिक भारतीयांना संविधान सुलभ करणे आणि समावेशकतेला प्रोत्साहन देणे. नेक्स्ट आहे केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत प्रति व्यक्ती कामाचे दिवस किती करण्यास मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 150. नोव्हेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत म्हणजेच मनरेगा कायद्याअंतर्गत प्रति व्यक्ती कामाचे दिवस एकूण 150 करण्यास मान्यता दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी केंद्रशासित प्रदेशातील पूर, ढगफुटी आणि भूस्खलन प्रभावित भागात मनरेगा 100 दिवसांव्यतिरिक्त प्रति कुटुंब 50 दिवसांचा अतिरिक्त रोजगार देण्याची शिफारस केलेली होती. नेक्स्ट आहे अयोध्या राम मंदिराच्या शिखरावर ध्वज कोणी फडकवला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 आणि 2 बरोबर आहे, म्हणजे नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांनी. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झालेले आहे. अभिषेक झाल्यानंतर 673 दिवसांनी मंदिरावर ध्वज फडकवला गेला. 25 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकवला. ध्वजाचा आकार हा 10x20 फूट आहे, ज्यावर सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाचे प्रतीक कोरलेले आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी केली होती. 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक समारंभ पार पडला आणि मंदिराचे उद्घाटन झाले होते. नेक्स्ट आहे भारत इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली. इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2025 चे आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आले. ही फोरमची 5वी आवृत्ती होती. कार्यक्रमाचा दिनांक होता 27 आणि 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान. थीम होती ॲडव्हान्सिंग इंटरनेट गव्हर्नन्स फॉर अँड इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल विकसित भारत. फोरमचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि निक्सी यांनी केले. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणाच्या हस्ते विक्रम-1 रॉकेट आणि स्कायरूटच्या इन्फिनिटी प्रक्षेपण कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नरेंद्र मोदी. 27 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्कायरूट एरोस्पेसच्या इन्फिनिटी कॅम्पसचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात कंपनीचे पहिले ऑर्बिटल लॉन्च व्हेइकल विक्रम-1 चे अनावरण करण्यात आले. विक्रम-1 चे नाव भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नावावर ठेवले आले आहे. हे भारताचे पहिले खासगीरित्या विकसित ऑर्बिटल रॉकेट आहे. नाव काय आहे? विक्रम-1. स्कायरूट एरोस्पेसचे मुख्यालय आहे हैदराबाद या ठिकाणी. नेक्स्ट आहे राष्ट्रीय दुग्ध दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर रोजी भारतात राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा केला जातो. दुधाचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश प्रत्येकाच्या जीवनात दुधाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा करतो. त्याची स्थापना 2014 मध्ये अन्न आणि कृषी संघटनेने केली होती. भारताच्या श्वेतक्रांतीचे जनक मानले जाणारे डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या सन्मानार्थ हा दिवस समर्पित आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या AI उद्योग संघटनेचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असोसिएशन ऑफ इंडिया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असोसिएशन ऑफ इंडिया ही नोव्हेंबर 2025 मध्ये स्थापन झालेली भारतातील पहिली समर्पित ना नफा संस्था आहे. ही संस्था भारताच्या सर्जनशील आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नैतिक, समावेशक आणि नवोपक्रम नेतृत्वाखालील AI वाढीला चालना देते. लवकरच तिचा गव्हर्निंग बोर्ड जाहीर होईल, ज्यामध्ये टॉप कॉर्पोरेट्सचा समावेश असणार आहे. AI नवोन्मेषण, धोरण आणि सांस्कृतिक संवर्धन या क्षेत्रामध्ये काम करते. ही संस्था डिझाईन, जाहिरात, चित्रपट, गेमिंग, संगीत, प्रकाशन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानासह विविध उद्योगांमधील आघाडीच्या लोकांना एकत्र आणते. व्यवस्थापन तंत्रज्ञ, निर्माते, धोरण सल्लागार, कायदेतज्ञ आणि शिक्षकांच्या बहुउद्देशीय मंडळाद्वारे केले जाते. AI चे मुख्य उद्दिष्ट आहे AI युगात भारतीय ओळख आणि प्रतिभेचे संरक्षण करणे, धोरणात्मक विचार मंथन, नवोपक्रम, इन्क्युबेटर आणि उद्योग मंच म्हणून कार्य करणे. तर बघा, भारतातील पहिली AI समर्पित संस्था आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असोसिएशन ऑफ इंडिया. नेक्स्ट आहे अलीकडेच GI टॅग मिळालेला डाओ काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पारंपरिक हाताने बनवलेला ब्लेड. नोव्हेंबर 2025 मध्ये अरुणाचल प्रदेशातील पारंपरिक डाओ या हस्तकला ब्लेडला भौगोलिक संकेत टॅग मिळाला आहे. अरुणाचल प्रदेशातील डाओ हे कुशल कारागिरांनी पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या तंत्राचा वापर करून अत्यंत काटेकोरपणे हाताने बनवलेले ब्लेड असते.
नेक्स्ट आहे 2025 मध्ये कंटार ब्रॅडझेडच्या सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँडच्या यादीत कोणत्या ब्रँडने अव्वल स्थान पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 HDFC बँक. कंटार ब्रॅडझेड मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन ब्रँड्स 2025च्या अहवालानुसार HDFC बँक सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँड म्हणून उदयास आली आहे. यामुळे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे 3 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. 2025 मधील टॉप 10 सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँड बघा, पहिल्या क्रमांकावरती आहे HDFC बँक. आर्थिक सेवा देते. ब्रँड व्हॅल्यू आहे 45.0 म्हणजेच 45 अब्ज डॉलर्स. TCS दुसऱ्या क्रमांकावरती आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आहे एअरटेल. चौथा आहे इन्फोसिस. पाचव्या क्रमांकावरती आहे ICICI बँक. 6व्या क्रमांकावरती आहे SBI बँक. 7वा आहे अल्ट्राटेक सिमेंट. 8वा आहे जिओ. 9व्या क्रमांकावरती आहे HCL टेक्नॉलॉजीज आणि 10व्या क्रमांकावरती आहे LIC. नेक्स्ट आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऑस इंडेक्स 2025 सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रशांत महासागर. ऑस इंडेक्स 2025 नौदल सराव. सहभागी देश आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया. ठिकाण आहे उत्तर प्रशांत महासागर. कालावधी होता 18 ते 20 नोव्हेंबर 2025 दरम्यान. INS सह्याद्री उत्तर पॅसिफिकमध्ये म्हणजे या भारताच्या तर्फे INS सह्याद्री सहभागी झाले आणि ऑस्ट्रेलियाच्या तर्फे HMAS बल्लारट हे 2 जहाज सहभागी झाले. ऑस इंडेक्स हा भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलादरम्यान आयोजित द्विपक्षीय सागरी सराव आहे. हा सराव द्विवार्षिक आयोजित केला जातो म्हणजे दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो आणि 2015 मध्ये हा पहिल्यांदा सुरू करण्यात आला. सरावाचा उद्देश आहे इंडो पॅसिफिकमध्ये भारत ऑस्ट्रेलिया धोरणात्मक आणि सुरक्षा भागीदारी मजबूत करणे. सरावात दोन्ही नौदलांनी संयुक्त युद्ध सराव, पाणबुडी विरुद्ध युद्ध, तोफगोळांचे सराव आणि प्रगत उड्डाण मोहिमा केल्या. नेक्स्ट आहे NUDGE 2.0 हे अभियान कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 CBDT. नोव्हेंबर 2025 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे CBDTने NUDGE अभियान सुरू केले. NUDGE म्हणजे नॉन इंट्रुसिव्ह युटिलायझेशन ऑफ डाटा फॉर गायडन्स अँड इनेबलमेंट. या मोहिमेत अंदाजे 25,000 हाय रिस्क करदात्यांना SMS आणि ईमेलद्वारे सूचना पाठवल्या जाणार आहेत. जर करदात्यांनी त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये परदेशी मालमत्ता किंवा परदेशी स्रोतांमधून मिळालेली आय योग्यरित्या जाहीर केली नसेल तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत दुरुस्ती करण्याची विनंती करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे आंध्र प्रदेश सरकारने 3 नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला. तर या नवीन जिल्ह्यानंतर आंध्र प्रदेशातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती होईल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एकूण 29 जिल्हे होतील. नोव्हेंबर 2025 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने राज्यात 3 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीस मंजुरी दिली आहे. जिल्ह्यांची संख्या आता 26 वरून 29 होणार आहे. मुख्यमंत्री N. चंद्रबाबू नायडू यांनी मंत्रिगटाच्या शिफारशींना मान्यता दिली. 2014च्या विभाजनानंतर आंध्र प्रदेशात 13 जिल्हे होते. 2022 मध्ये संख्या 26 करण्यात आली आणि आता नोव्हेंबर 2025 मध्ये 29 झालेली आहे. नवीन निर्णयामध्ये 5 नवीन महसूल विभाग आणि 1 नवीन मंडल बनवण्याचाही समावेश आहे. म्हणजे बघा आता 3 नवीन जिल्हे, 5 नवीन महसूल विभाग आणि 1 नवीन मंडल बनवण्यात येणार आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. नवीन जिल्हे कोणते आहेत? मरकापुरम, मदनपल्ले, पोलावरम. नवीन महसूल विभाग कोणते आहेत? नकापल्ली, अडक्की, पिलेरू, बनगनपल्ले आणि मडाकसिरा. आणि नवीन मंडल कोणते आहे? पेड्डा, हरिवनम, कन्नूर जिल्ह्यामध्ये अदोनी मंडलाचे विभाजन करून तयार हा नवीन मंडल तयार करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन 2025 हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युनिसेफ. द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन 2025 हा अहवाल युनिसेफने विश्व बाल दिवस किंवा जागतिक बाल दिवस रोजी जाहीर केला म्हणजे 20 नोव्हेंबर 2025 रोजी. अहवालाचा मुख्य उद्देश आहे बालगरिबी समाप्त करणे. जगभरातील 400 दशलक्षहून अधिक मुले बहुआयामी गरिबीमध्ये राहतात. मुलांना शिक्षण, पोषण, आरोग्य, निवास, पाणी आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत गरजा उपलब्ध नाहीत. अहवालामध्ये हे सांगण्यात आलेले आहे बघा. अहवालात जलवायू संकट आणि नवीन तंत्रज्ञानाचा मुलांच्या भविष्यावर होणारा परिणाम अधोरेखित केला आहे. अहवालाची थीम होती बाल निर्धनता समाप्त करणे, आपली सामायिक आवश्यकता. 1 अब्ज मुले अशा देशात राहतात जे जलवायू धोक्यांसाठी अत्यंत संवेदनशील आहेत, ज्याचा त्यांच्या आरोग्य व शिक्षणावर परिणाम होतो. AI आणि इतर तंत्रज्ञान मुलांच्या जीवनात सुधारणा घडवू शकतात. नेक्स्ट आहे अलीकडेच पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयात कोणाच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नोव्हेंबर 2025 मध्ये पॅरिस स्थित युनेस्को मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ही पहिलीच वेळ आहे की कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मुख्यालयामध्ये आंबेडकरांचा पुतळा उभारला गेला आहे.
पुतळ्याचे अनावरण युनेस्कोचे महासंचालक खालिद अल इनाय यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। हा पुतळा महाराष्ट्र शासनाने भेट दिला असून डॉक्टर आंबेडकरांच्या सामाजिक न्याय आणि संविधानाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी उभारण्यात आला आहे। नेक्स्ट आहे नृत्यांगना कुमारी कमला यांचे नुकतेच वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले। त्या कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित होत्या? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भरतनाट्यम। भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या बालकलाकारांपैकी एक आणि शास्त्रीय भरतनाट्यमच्या अग्रणी नृत्यांगना कुमारी कमला यांचे 23 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 91व्या वर्षी अमेरिकेमध्ये निधन झाले। कुमारी कमला यांना कमला लक्ष्मीनारायणन किंवा बेबी कमला या नावाने ओळखले जात होते। त्यांचा जन्म 1934 मध्ये तमिळनाडूतील मयूरम येथे झाला। मयिला दुतुराई या ठिकाणी झाला। त्यांनी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून मुंबईतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सादरीकरण सुरू केले होते। त्यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार कोणते आहेत? 1967 मध्ये कलैमामणी पुरस्कार देण्यात आला, 1968 मध्ये केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 1970 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025 मध्ये गुरु तेग बहादूर जी यांचा कितवा शहीद दिन साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 350वा। गुरु तेग बहादूर जी हे शीख धर्माचे 9वे गुरु होते। त्यांचा 350वा शहीद दिन 24 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आला। गुरु तेग बहादूर जी यांना हिंदची चादर म्हणून ओळखले जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 350व्या शहीद जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला। या कार्यक्रमात पंतप्रधानांनी गुरु तेग बहादूर यांच्या सन्मानार्थ स्मारक नाणे आणि टपाल तिकीटही प्रकाशित केले। नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत असणारा बनी मेनाशे समुदाय प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 म्हणजेच मिझोराम आणि मणिपूर राज्यात। इस्रायलने पुढील 5 वर्षात भारतातील उर्वरित 5800 बेनी मेनशे लोकांना आणण्याचा निर्णय घेतला आहे। हे समुदाय प्रामुख्याने मिझोराम आणि मणिपूर या ईशान्य राज्यांमध्ये राहतात। ते स्वतःला बायबलमधील मनशे जमातीचे वंशज मानतात। सुरुवातीला ख्रिश्चन असलेले ते लोक नंतर यहुदी धर्म स्वीकारून यहुदी परंपरा आणि सण पाळायला सुरुवात केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।